येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट हर हर महादेव ओम मार्तंड भैरवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, भगवान मार्तंड भैरवाच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच मी भगवान शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 26 नोव्हेंबर 2025 वार बुधवार आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पवित्र असा मार्गशीर्ष महिना हा चालू आहे. मार्गशीर्ष महिना हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. या मार्गशीर्ष महिन्यातल्या उद्या पहिल्या बुधवारी त्याचबरोबर चंपाषष्ठी सुद्धा आहे. तर हा सण वाईटांवर चांगल्याच्या विजयाशी संबंधित आहे. या दिवशी भगवान शंकरांच्या मार्तंड या रूपाची पूजा केली जाते आणि भगवान खंडोबा हे भगवान शिवाचाच अवतार आहे. भगवान शिवशंकर यांनी राक्षस याचा वध करण्यासाठी त्यांनी खंडोबाचं रूप जे आहे तर ते परिधान केलं होतं आणि मल्ल आणि मणी या राक्षसाचा या दिवशी वध केला होता. म्हणून हा दिवस तो आहे जो साजरा केला जातो. भगवान महादेव हे देवादिदेव असून हे न्यायप्रिय देवता आहेत आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत. जसे की देव, दानव, यक्ष, किन्नर, भूत, प्रेत, पिशाच आणि इतर अनेक योनी महादेवास भजतात आणि जिथे महादेवांची मूर्ती फोटो असतो तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित असतात. म्हणून या दिवशी जर आपण अगदी श्रद्धेने व्रत केलं, त्याचबरोबर सेवा आणि उपाय जर केल्या तर आपल्या आयुष्यातील सगळे दुःख, दोष, अडचणी या दूर होतात, जसं सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जातं. अशा त्या उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी, संकट दूर होतात आणि यामुळेच आपल्या घराची, आपल्या मुलाची, पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होत असते. जर आपण आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतील, मग या आर्थिक अडचणी असेल किंवा शारीरिक असेल, मानसिक अडचणी असतील किंवा वारंवार काहीतरी दुःख घरावर येत असेल, आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची भांडणे होत असेल, काही ना काही संकट आपल्या घरामध्ये असेल, तर तुम्ही उद्या चंपाषष्ठीला एक उपाय करून पहा. या उपायाने नक्कीच तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. तर हा उपाय आपल्या कधी करायचा आहे, तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकतात. केव्हाही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हे काही उपाय आहेत तर करायचे आहेत. नंबर 1, चंपाषष्ठीच्या दिवशी रात्री एका पांढऱ्या स्टीलच्या किंवा काचेच्या कपात स्वच्छ पाणी भरा. म्हणजे झोपण्यापूर्वी हे पाणी शिवलिंगाच्या दिशेला ठेवा. यामुळे घरातील आजारपण नाहीसे होते, उदारी वसूल होते, नाकारलेली कामे अचानक मंजूर होऊ लागतात. हे पाणी सकाळी तुमच्या झाडाला घाला. यामुळे कुठल्याही वाईट परिणाम किंवा वाईट दोष होणार नाही. 2, उद्या शिवलिंगावर एक वाटी कच्चे दूध कुठल्याही प्रकारचा आवाज न करता सकाळी सकाळी स्नान झाल्यानंतर लगेच, जर जवळपास मंदिर असेल तर ठीक, मंदिरात शिवलिंगावरती अर्पण करावे. नसेल जमत तर घरच्या घरी शिवलिंगावरती अतिशय शांतपणे ते दूध अर्पण करावे. यामुळे घरात स्थिरता येते, भांडण थांबतात, पती पत्नी संबंधात प्रेम वाढते आणि पैसा अनावश्यक खर्च होणे बंद होतो. 3, उद्याच्या दिवशी विशेष करून शिवलिंगावरती निळी किंवा पांढरी फुले, पिवळी फुले अर्पण करा. या दिवशी शंखपुष्पी किंवा पांढरी, मोगरा वगैरे फुले शिवलिंगाला अर्पण केल्यास अचानक धनयोग तयार होतात, कर्ज कमी होतात. 4, 11 तांदळाचे दाणे उजव्या हातात घेऊन तुमची जी काही इच्छा आहे ती भगवान शिवशंकरांचा अवतार असणारे मार्तंड भैरव यांना मनापासून प्रार्थना करा. ती प्रार्थना अशी म्हणत करावी: मार्तंड भैरवाय ओम नमः शिवाय असे म्हणत फक्त 21 वेळा म्हणत हे 11 तांदळाचे दाणे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर उजव्या साईडला ठेवा. असे केल्याने अडकलेले पैसे, तसेच जर तुमची केस, प्रॉपर्टीबद्दल काही कोर्ट कचेरीमध्ये काम अतिशय मंदावलेले असेल तर ते वेगात सोडवण्याचे मार्ग मिळतात. 5, उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी घरच्या घरी शिवलिंगासमोर फक्त 3 मिनिट शांत बसा. कुठल्याही प्रकारचा आवाज करू नका, मोबाईल बंद ठेवा, डोळे मिटा, फक्त श्वासावर नियंत्रित आणि लक्ष द्या. यामुळे नशिबाचा वेग वाढतो, मेंदूतील नकारात्मकता गायब होऊन प्रेरणा वाढते, योग्य निर्णय घेण्याची इच्छाशक्ती प्रबळ होते, निर्माण होते. 6, आजच तुम्हाला फ्रीजमध्ये बर्फाचे 2 किंवा 3 तुकडे करण्यासाठी ठेवायचे आहेत. ते उद्याच्या दिवशी चंपाषष्ठीच्या दिवशी ते बर्फाचे तुकडे आपल्या उजव्या हातामध्ये फक्त 2 तुकडे घेऊन 2 मिनिट हातामध्ये ठेवावे आणि हातामध्ये ठेवत असताना ओम नमः शिवाय फक्त या मंत्राचा जप करा. नंतर हे बर्फाचे तुकडे घरात बाहेर दक्षिण दिशेला फेकून द्यावे. यामुळे वाईट नजर, अडथळे, दुर्भाग्य, असफलता घराबाहेर निघून जाते. सकाळी जे वातावरण क्लेशजनक असेल ते वातावरण दूर होऊन घरामध्ये प्रसन्नता आणि प्रेमभाव निर्माण होतो. 7, उद्याच्या दिवशी फक्त झोपताना तुमच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर एक थेंब शुद्ध तूप लावावे. यामुळे झोप तर गोड आणि शांत लागतेच, मेंदूसुद्धा शांत होतं, परंतु पैशाचे आणि नोकरीचे योग जुळून येऊन सक्रिय होतात, जबरदस्त भाग्य सिद्ध होते. 8, जर सतत तुमचं नशीब साथ देत नसेल तर हा उपाय एकदाच उद्याच्या दिवशी करून पहा. ऊर्जा थेट भोलेनाथापर्यंत उद्याच्या दिवशी चिमूटभर
तांदूळ आणि हळद थोडेसे उजव्या हातात घ्या आणि घराच्या ईशान्य कोपऱ्यात 1 मिनिट ठेवा. ओम मार्तंड भैरवाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करून ते तांदूळ बाहेर टाका. अडकलेली कामे होतात. प्रॉपर्टी संबंधित सर्व अडथळे दूर होतात. 9. उद्याच्या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा, पण तो तुपाचा दिवा थेट खाली जमिनीवर ठेवू नका. कोणत्याही धातूच्या झाकणावर तो दिवा प्रज्वलित करा. त्या दिव्यामध्ये फक्त पांढरे तीळ आणि 2 लवंगा टाका. यामुळे शिवकृपा तर होतेच होते, परंतु तुमचा पैसा स्थिर होतो. घरात आध्यात्मिक शांतता निर्माण होऊन भांडण, तंटे, क्लेशजनक वातावरण दूर होते. प्रेमभाव वाढतो. 10. उद्याच्या दिवशी देवीच्या नावाने 1 रुपयाचे नाणे तुमच्या देवघरामध्ये ठेवा. ते नाणे ठेवताना ईशान्य कोपऱ्यामध्ये एका पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते नाणे उचलून आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवा. यामुळे केलेल्या कष्टातून धनाची प्राप्ती होते. पैशाचा प्रवाह वाढतो. कधी पैसा थांबत नाही. अनावश्यक खर्च सुद्धा टळतो. 11. उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी अख्खे लिंबू न घेता त्या लिंबाच्या साली घ्याव्यात आणि त्यासाठी तुमच्या मुख्य दरवाजाच्या वरती एका लाल धाग्याने बांधाव्यात. त्या फक्त 7 ते 8 मिनिट तशाच तिथे ठेवाव्यात. त्यानंतर काढून बाहेर फेकून द्याव्यात. एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा कचऱ्यामध्ये फेकून द्या. यामुळे वाईट शक्ती, भूत, प्रेत, आजारावरचे वातावरण दूर राहते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. धनयोग वाढतात. 12. चंपाषष्ठीच्या दिवशी आदल्या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी रात्री झोपताना उशीखाली एक पांढरा रुमाल ठेवा आणि फक्त 11 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. मेंदूतून भीती, दडपण, नकारात्मक विचार संपतात. आत्मविश्वास जागतो. नशीब स्वतः काम करू लागतात. 13. उद्याच्या दिवशी चंपाषष्ठीच्या दिवशी घरच्या घरी शिवलिंगावरती फक्त नोकरीमध्ये वाढ होण्यासाठी, तुमच्या वरिष्ठ तुमच्यावर खुश राहण्यासाठी फक्त हातामध्ये 5 काळ्या तिळाचे नाणे घेऊन मनात आनंदी वातावरण ठेवून प्रार्थना करा आणि ते शिवलिंगाच्या जलाधारीजवळ अर्पण करा. तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये बढती मिळेल, यश मिळेल. अडकलेली मजुरी लवकर मिळायला चालू होऊन ऑफिसमध्ये आदर वाढतो. 14. ऑफिसमध्ये नाव उंच व्हावं, ऑफिसमध्ये तुम्हाला अजून मोठी पोस्ट मिळावी यासाठी उद्याच्या दिवशी दूध आणि केशर मिश्रित पेस्ट तयार करून संपूर्ण शिवलिंगाला ती पेस्ट लावावी. त्यानंतर तिथेच बसून ओम श्री मार्तंड भैरवाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करावा. त्यानंतर ती पेस्ट काढून एका डबीमध्ये ठेवावी आणि रोज सकाळी ऑफिसला जाताना त्यातील एक छोटासा कपाळाला तिलक लावावा. यामुळे नशीब आणि बुद्धी दोन्ही तेजस्वी होतात. वरिष्ठांना तुमच्यावर विश्वास बसतो. संधी स्वतः पुढे येतात. 15. उद्याच्या दिवशी फरशी पुसताना त्यामध्ये काळे तीळ आणि काळी मोहरीची मुलभर टाकून त्या पाण्याने फरशी पुसून घ्या. यामुळे नजरेचा, वाईट ऊर्जेचा खूप कमी प्रभाव होतो असं म्हणतात. तसेच या दिवशी संध्याकाळी विशेष करून कणकेचा एक चौमुखी दिवा ज्यावेळेस आपण नागदिवे बनवतो त्यावेळेस बनवावा आणि त्यामध्ये एक दिवा मध्यभागी ठेवा. फक्त यामध्ये तिळाचे तेल घालावे. बाकीचे जे काही तुम्ही तेल घालतात ते तेल नागदिव्यामध्ये घालावे. हे दिवे सगळे प्रज्वलित करावे. त्यानंतर तो चौमुखी दिवा आहे तो पिंपळाच्या वृक्षाखाली किंवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा. असे केल्याने घरातील अडथळे शांत होतात. कामात यश, गती येते. 16. उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी लोखंड दान करणे खूप शुभ मानतात. एक छोटी लोखंडी वस्तू जसे की खिळा, चमचा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. जसे की ती व्यक्ती गरजू असेल कोणालाही दान करू नका. यामुळे ग्रहदोष क्षमतो असे मानले जाते. तसेच आजच्या दिवशी विशेष करून घोड्याची नाल लावणे शुभ मानले जाते. ती नाल दाराच्या वरती किंवा आतून लावल्यास घरात नकारात्मकता कमी होते. 17. उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये बेलपत्राच्या वृक्षाखाली एक चौमुखी दिवा प्रज्वलित करून 11 वेळा किंवा 1 वेळा जरी महामृत्युंजय मंत्र जप केला तर आजार, भीती, काळाचा अडथळा दूर होतो असे विशेष म्हटले आहे. तसेच यामुळे घरात लक्ष्मी नांदते. घरामध्ये शांती आणि दिव्य ऊर्जा टिकून राहते. 18. उद्या संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 12च्या आत केव्हाही तुम्हाला तुमच्या मुलावरून, पतीवरून ही एक वस्तू म्हणजेच लाल मिरचीच्या 5 देठासहित खडे मीठ, पिवळी मोहरी आणि 2 लवंगा हे आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन 7 वेळा जसा घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने ओम काल भैरवाय नमः या मंत्राचा जप करत उतरवायचा आहे. आणि हे जर शक्य असेल तर जाळ करून त्या जाळावरती टाकावे. नसेल तर जिथे कुठे कोणी जात नाही तिथे त्याने निर्जन ठिकाणी हे टाकून द्यायचं आहे. यामुळे तुमच्या मुलांची हट्टीपणा, किरकिरपणा कमी करून अभ्यासामध्ये स्वतःहून बसतात. पतीची भरभरून प्रगती होईल. 19. उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी जे तुम्ही भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर अभिषेक घालत असतात तर तो अभिषेक घालत असताना जे दूध घेतात त्या दुधात फक्त थोडं मध टाकून अभिषेक करा. यामुळे घरामध्ये गोडवा वाढतो. नवरा बायकोतील कटुता कमी होते. नातेसंबंध सुरळीत चालतात. अभिषेक घालत असताना फक्त ओम उमा पार्वती पथे हर हर महादेव किंवा सौख्यमे देही फक्त म्हणावे. यामुळे दाम्पत्य जीवनात सुख, दीर्घायुष्य लाभतं.
तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम मार्तंड भैरवाय नमः हर हर महादेव नक्की टाईप करा. धन्यवाद.